गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. सगळ्यांचं ऑनलाईन कोर्समध्ये स्वागत आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो की आतापर्यंत तुम्ही जे काही इंग्लिश शिकला आहात किंवा जी काही इंग्लिश ग्रामरची पुस्तकं बघितलेली आहेत, या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला असं दिसून येतं की त्याची सुरुवात नाउन पासून असते किंवा काहीची आर्टिकल पासून असते, काहीची पार्ट्स म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच हे सगळ्यात पहिल्यांदा शिकवलेले असतात आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे टेन्सेस म्हणा किंवा मॉडेल्स किंवा हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे 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 असं काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपला सगळ्यांचा एक अतिशय असा एक समज असतो की आपल्याला बेसिक इंग्लिश म्हणजे आपल्याला हेच वाटतं की सरांनी आपल्याला नाउन नाही शिकवलं, ऍडजेक्टिव्ह नाही शिकवलं, ऍडवर्ब नाही शिकवलं, प्रोनाउन नाही शिकवलं, वर्ब नाही शिकवलं आणि या सगळ्याला तुम्ही बेसिक इंग्लिश म्हणत असता. तर लक्षात ठेवा, ह्याला बेसिक इंग्लिश म्हणत नाही आणि याच्यासाठी मी अनेकदा उदाहरण देतो. ते उदाहरण परत तुम्हाला आज सांगतो की आपली मातृभाषा मराठी आहे. मग आपली मातृभाषा मराठी आहे त्यावेळेला आपल्याला काही लहानपणी असं शिकवलेलं नाहीये ना की बाबा बाळा तिथे हे स्थानदर्शक क्रियाविशेषण आहे आणि ते स्थानदर्शक क्रियाविशेषण हे लांबच्या ठिकाणासाठी वापरलं जातात, असं तर आपल्याला काही शिकवलं नाही लहानपणी. उद्या हे काळदर्शक विशेषण आहे, भविष्यासाठी त्याचा उपयोग करतात, असंही काही शिकवलं नाही. म्हणजे मला सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, बेसिक इंग्लिश म्हणून तुमच्या ज्या काही कॉन्सेप्ट असतील त्या सगळ्या कॉन्सेप्टना ते बाजूला ठेवा. मी तुम्हाला एकच सांगतो, मी ज्याप्रमाणे शिकवतो ना त्याप्रमाणे शिकत चला. मी ज्या स्पीडला शिकवणार आहे, स्पीड तुम्हाला झेपेल तेवढाच आहे, पण मी ज्या स्पीडला शिकवणार आहे ना त्याच स्पीडला फक्त तुम्ही मॅच करत राहा. मी सांगतो तसा अभ्यास करत राहा. एक लक्षात ठेवा, इंग्लिश हे अजिबात अवघड नाही आणि त्यातून स्पर्धा परीक्षेसाठी तर मी तुम्हाला खरंच सांगतो की स्पर्धा परीक्षेमध्ये एसएससीच्या मुलांना समजतील एवढी सोपी वाक्य असतात आणि सोपी वाक्य असून सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि याचं एकमेव कारण फक्त एवढंच आहे की आपल्याला नेमकं काय बघायचं असतं ना त्या वाक्यांमध्ये हे समजत नाही. त्यामुळे कायम लक्षात हेच ठेवायचंय की एक लक्षात ठेवा, मी परत सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला तुम्हाला बेसिक इंग्लिश म्हणजे जे मला अभिप्रेत आहे ते बेसिक इंग्लिश ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्हाला सहज समजेल की पुढे इंग्लिश किती सोपं आहे. आणि त्याच्यासाठी जो आपण सुरुवातीला काही एक 7-8 दिवस जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाला मात्र खूप सावधानपणे करा. नाही समजलं शंका विचारा. आत्ताच्या वेळेला आपलं शिकवणं चालू असेल त्यावेळी शिकवणं चालू असताना कदाचित तुम्हाला काही डाऊट्स येतील, ते डाऊट्स आले तर लिहून ठेवा आणि नंतर विचारा. दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक हे समजलं पाहिजे की मी ज्या वेळेला इथे काहीतरी लिहून देत असेल त्यावेळेला ते लिहून देत आहे ते आत्ता लिहिण्याचा प्रयत्न करू नका, कारण का त्याच्यासाठी आत्ता इथे थांबणं योग्य नाहीये. आत्ता फक्त कॉन्सन्ट्रेशन एवढंच ठेवायचं की ऐकायचं समजून घ्यायचं, ऐकायचं समजून घ्यायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही तुम्हाला. कारण का मला आता तुम्ही माझ्या समोर नसल्यामुळे मला तुमचे काही शंका आहेत, काही डाऊट्स आहेत, हे काही समजणार नाहीत. मी जास्तीत जास्त वेळा तेच समजावून देण्याचा प्रयत्न करीन, पण तरी सुद्धा नाही समजलं तरी तसेच राहा. दुसरं आता सांगितल्याप्रमाणे बेसिक इंग्लिश म्हणजे काय ते आता आपल्याला बघायचं आहे. आणि हे बेसिक इंग्लिश म्हणजे काय तर त्यालाच मी म्हणतो इंग्लिश मध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सगळ्यात महत्वाचा इंग्लिश मधला पार्ट आहे ना तो हा आहे आणि सगळेजण हा पार्ट आहे ना हा पार्टच विसरतात आणि अभ्यास करतायत. आणि त्यामुळे होतं काय माहितीये का, मुळाला पाणीच पोचत नाहीये आणि मुळाला पाणी पोचत नाही त्याच्यामुळे झाडाला चांगलं त्याचं पोषण चांगलं होत नाही. तसंच आहे, मुलं 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष तोच अभ्यास इंग्लिशचा करत राहतात, पण शेवटी त्यांना मार्क्स मिळत नाही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. कारण मित्रांनो हे कायम लक्षात ठेवा, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला इंग्लिश ग्रामर हे अवघड जातं. त्यामुळे सुरुवात माझी जी होणार आहे ती या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पासून होणार आहे, हे लक्षात ठेवा. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये काय आहे तेही तुम्हाला सांगतो मी. तर इंग्लिश ग्रामर मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सगळ्या इंग्लिश ग्रामरचा पाया आहे ना तो हा आहे. ह्यालाच मी म्हणतो वाक्यरचना. आणि या ज्या वाक्यरचना आहेत ह्या जोपर्यंत समजत नाहीत तोपर्यंत काडी मात्रही काही उपयोग होत नाही. काल मला एका मुलाने विचारलं, सर दुनियामध्ये सगळीकडे म्हणतात की नाउन, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन वगैरे हे सगळे आहे त्याला बेसिक इंग्लिश आहे, तुम्ही असं का म्हणता? मी म्हटलं अरे बाळा, तुला नाउन शिकून तुला हे समजणार आहे की वाक्याचा अर्थ काय आहे, किंवा तुला ऍडजेक्टिव्ह समजून तुला समजणार आहे का, ऍडजेक्टिव्हचा रूल समजून तुला वाक्य समजणार आहे का? एक लक्षात ठेवा, भाषा आधी का व्याकरण आधी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भाषा ही नेहमी आधी असते.
आणि भाषा ही स्टँडर्डाइज करण्यासाठी मग त्याच्यानंतर तिकडे ग्रामर असतं. त्यामुळे कायम हेच लक्षात ठेवा की आपल्याला हे जर आलं, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आलं, तर आपल्याला सगळं काय जमणार आहे. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हा अतिशय सोपा प्रकार आहे. म्हणजे रिटर्न इंग्लिश मधल्या मुलांना फक्त 10 ते 12 दिवसामध्ये 58 प्रकारच्या वाक्यरचना इंग्लिशच्या करता यायला लागतात. याच्यामध्येही तुम्हाला समजेल की रिटर्न इंग्लिश खूप सोपं आहे. कुठल्याही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी रिटर्न इंग्लिश येण्याची आवश्यकता नाही. पण तो जो बेस आहे, ज्याला मी सतत परत परत म्हणतोय की जर तुम्हाला 10वीच्या लेवलचं इंग्लिश समजलं तर तुम्हाला ग्रामर मध्ये मार्क मिळालेच पाहिजेत. अक्षरशः फक्त ज्यांना फक्त 7 नाही तर 8 मार्क इंग्लिश मध्ये पडतात ते सुद्धा फक्त हे लेक्चर नीट अटेंड करायचं, पुन्हा पुन्हा ऐका, शंका ठेवू नका. मनामध्ये जर शंका आल्या तर लिहून काढा, आपला पाठवा, तिकडे मी तुम्हाला त्यांची उत्तरानंतर देईन. पण कोणतीही शंका ठेवू नका. बर, आता या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला सुरुवात आपण करायची आहे. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला सुरुवात करत असताना मी आधी इंग्लिशच्या अंतरंगात शिरण्याच्या पूर्वी, त्यांच्या वाक्यांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी मी तुमच्या काही कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. आणि या कॉन्सेप्ट क्लिअर करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर आधी आपण त्याच्याकडे वळूया. बर, सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला माहितीये वर्ड म्हणजे काय आणि फ्रेज म्हणजे काय. बरोबर, इंग्लिश मध्ये हा एक शब्द आणि तिसरा वर्ब हा शब्द, हे 3 शब्द सगळ्यात पहिल्यांदा आधी समजले पाहिजेत. बरोबर आहे. बर, वर्ड म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ मी नुसतं ज्या वेळेला पेन लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला नुसतं टेबल लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला मॅन लिहितो त्यावेळी तो एक वर्ड आहे. म्हणजे वर्ड आहे म्हणजे तो शब्द आहे. फ्रेज मध्ये काय असतं ते बघा. फ्रेज मध्ये काय असतं, हे जे वर्ड आहे या वर्डला, हे वर्ड नेहमी नाऊनच असतात असंही काही नाही. हे वर्ड कदाचित ऍडजेक्टिव्ह पण असू शकतील, हे वर्ड कदाचित ऍडव्हर्ब पण असू शकतील. म्हणजे बघा, उदाहरणार्थ मी प्रेपोजिशन म्हटलं इन, हा पण एक वर्डच आहे. मी इकडे नुसतंच म्हटलं क्लेवर, हा पण वर्डच आहे. मी इकडे नंतर म्हटलं नाईसली, हा पण एक वर्डच आहे. कळलं. मी नुसतं म्हटलं गो, हा पण एक वर्डच आहे. वर्ड म्हणजे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की एक. बर, सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला माहितीये वर्ड म्हणजे काय आणि फ्रेज म्हणजे काय. बरोबर, इंग्लिश मध्ये हा एक शब्द आणि तिसरा वर्ब हा शब्द, हे 3 शब्द सगळ्यात पहिल्यांदा आधी समजले पाहिजेत. बरोबर आहे. बर, वर्ड म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ मी नुसतं ज्या वेळेला पेन लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला नुसतं टेबल लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला मॅन लिहितो त्यावेळी तो एक वर्ड आहे. म्हणजे वर्ड आहे म्हणजे तो शब्द आहे. फ्रेज मध्ये काय असतं ते बघा. फ्रेज मध्ये काय असतं, हे जे वर्ड आहे या वर्डला, हे वर्ड नेहमी नाऊनच असतात असंही काही नाही. हे वर्ड कदाचित ऍडजेक्टिव्ह पण असू शकतील, हे वर्ड कदाचित ऍडव्हर्ब पण असू शकतील. म्हणजे बघा, उदाहरणार्थ मी प्रेपोजिशन म्हटलं इन, हा पण एक वर्डच आहे. मी इकडे नुसतंच म्हटलं क्लेवर, हा पण वर्डच आहे. मी इकडे नंतर म्हटलं नाईसली, हा पण एक वर्डच आहे. कळलं. मी नुसतं म्हटलं गो, हा पण एक वर्डच आहे. वर्ड म्हणजे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की एकमेव शब्द, बस हे समजलं पाहिजे. त्यामुळे वर्डच्या कॅटेगरीमध्ये काहीही येऊ शकतं. बर, हे झालं वर्ड. दुसरं आहे फ्रेज. फ्रेज म्हणजे काय असते, ह्याच्या पूर्वी, म्हणजे उदाहरणार्थ मॅनच्या पूर्वी मी अ मॅन म्हटलं किंवा ह्याच्या पूर्वी मी द मॅन म्हटलं, तर ही जी 2 शब्द असतात, या 2 शब्दांनी मिळून एक फ्रेज बनते. परत या फ्रेजचे परत प्रकार आहेत. त्या फ्रेजला म्हणतात, एकाला म्हणतात नाउन फ्रेज, एकाला म्हणतात ऍडजेक्टिव्ह फ्रेज आणि एकाला म्हणतात ऍडव्हर्ब फ्रेज. लक्षात ठेवा, हे आता आपल्याला काहीही शिकायचं नाहीये. फ्रेज म्हणजे काय हे फक्त मी तुम्हाला समजावून देतोय. उदाहरणार्थ इथे नाउन आहे, नाउन फ्रेज आहे. परत फ्रेज शिकायची नाहीये. फ्रेज म्हणजे काय ते समजून घ्या. म्हणजे वर्ड मध्ये एकमेव शब्द असतो, तर फ्रेज मध्ये मिनिमम 2 शब्द हे असलेच पाहिजे. कळतंय. मग जसं अ मॅन, द मॅन झालं, मी म्हटलं अ टॉल मॅन, आता 3 शब्द झाले.
हरकत नाही ना, 3 शब्द झाले तर ह्याला म्हणायचं असतं फ्रेज. ही फ्रेज का समजली पाहिजे बघा. फ्रेज म्हणजे काय ते बघा, वर्डने आपल्याला एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा इथे सांगितल्याप्रमाणे कशाचा तरी बोध होत असतो, बरोबर आहे. वर्डने त्याचा बोध होत असतो. फ्रेज मध्ये काय असतं, हे तिन्ही शब्द मिळून एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध करत असतात. म्हणजे आता इथे पेन आहे, मी पेनाला म्हटलं अ ब्लॅक पेन, तर अ ब्लॅक पेन ही पूर्ण मिळून एक फ्रेज झालेली आहे, कळतंय. याच्यामध्ये मला अ हा शब्द वेगळा, ब्लॅक शब्द वेगळा आणि पेन शब्द वेगळा, म्हणजे काळा रंग तुम्हाला दाखवायचा आहे, पेन दाखवायचा आहे, असा याचा अर्थ नसून अ ब्लॅक पेन या तिन्ही शब्द समूहाने तुम्हाला एका वस्तूचा बोध होतो, कळतंय. मग याला म्हणतात फ्रेज. आता हेच मी असं लिहिलं, अ ब्लॅक पेन ऑन द टेबल. बघा 1 2 3 4 5 6 शब्द आले. पण 6 शब्द आले म्हणून त्या दिलं तुम्हाला टेबल नाही सांगायचंय, मला माहिती तुम्हाला द्यायची ना, ती पेनाबद्दलच दिली. त्या पेनाची आधी माहिती दिली ब्लॅक या शब्दाने, आणि नंतर तो पेन कुठे आहे तर टेबलवरती आहे. म्हणजे टेबलावरील एक काळं पेन. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, या सगळ्या शब्दांनी मिळून तुम्हाला एकाच गोष्टीचा बोध होतो. एक मी म्हटलं अ टॉल मॅन फ्रॉम आवर सोसायटी. बघा अजून शब्द वाढवले मी. सगळ्यामधनं सांगायचं काय, या टॉल मॅन बद्दलच माहिती द्यायची, फक्त तो आमच्या सोसायटी मधला आहे, बस एवढंच सांगतोय मी, कळतंय ना. म्हणजे मला हेच सांगायचंय तुम्हाला की फ्रेज म्हणजे काय ते समजून घ्या. आणि एकदा तुम्हाला ह्याला फ्रेज म्हणतात हे समजलं की नंतर हे पुढचं शिकणं हे खूप सोपं आहे. नाउन फ्रेज काय, ऍडजेक्टिव्ह फ्रेज काय, ऍडव्हर्ब फ्रेज काय, हे सगळं सोपं आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे झालं एक वर्ड, याला म्हणतात फ्रेज. आता दुसरं व्हर्ब समजणं महत्वाचं आहे. तर आता हे व्हर्ब समजण्यासाठी बघा काय काय आहे ते. परत आता मला तुम्हाला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय किंवा इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय हे काही सांगायचं नाही, ज्याला मराठीमध्ये आपण सकर्मक क्रियापद किंवा अकर्मक क्रियापद म्हणतो. आता त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही. मी आता फक्त तुम्हाला व्हर्ब म्हणजे काय, ह्याला मला माहितीये की व्हर्ब म्हणजे क्रियापद, बरोबर आहे.